होऊन जर गावामध्ये आध्यात्मिक उन्नती होत नसेल, परिवर्तन होत नसेल, एका सप्त्यातून जर परिवर्तन होत नसेल तर ते तरी काय कामाचं आहे? विठ्ठल 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 म्हणून परिवर्तनाला महत्व द्या बरं का. परिवर्तन फार महत्वाचं आहे. आमचाही पहारा चालू आहे विण्याचा, आहे का नाही? कशाचा पहारा चालू आहे? विण्याचा. पण विनाच कळाला नाही. आमच्या साधू संतांनी सांगितला विना पंढरी फुटकाचा विना त्याला दोन तारा. हे जे श्वास येतो ना बाबा, इडा आणि पिंगला, बरं का, ह्या दोन तारा आहेत या विण्याच्या. हा फुटका आहे विना, एक दिवस जाणार आहे, लक्षात घ्या. आणि या ताराच्या माध्यमातून जो नाद तयार होतो ती वारी आहे, बरं का. फुटकाचं विना त्याला दोन तारा, गालीयर झाऱ्या पंढरीच्या. ही पंढरी कळाली ना बाबा, मग पांडुरंग कळतो. आणि आत्मा नावाचा पांडुरंग कळाला की सप्ताह सफल होतो. विठ्ठल 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 श्रीरामांना ओळखणारा देश आहे. संपूर्ण देशामध्ये माझ्या श्रीरामांना ओळखतात, वाद नाही त्याच्याबद्दल. संपूर्ण देशामध्ये माझ्या श्रीरामांची ओळख आहे. पण आमचे जगद्गुरु तुकोबराय अभंगातून सांगतात, राम 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 सर्वेची म्हणती, राम 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 सर्वेची म्हणती, राम 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 सर्वेची म्हणती, राम राम सर्वेची म्हणती. काय सांगतात तुकोबराय? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, रामाला ओळखणारा वर्ग भरपूर आहे, पण आत्मारामाला ओळखणारा वर्ग किती आहे? तुकोबरायांचे शब्द आहेत, नो डाऊट, याच्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही. माझ्या मताला तुम्ही शंका घेऊ शकता, आहे का नाही? पण तुकोबरायांच्या शब्दाला कोणी तिथं शंका घ्यायला कारणच नाही. तुकोबा म्हणतात, राम 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 सर्वेची म्हणती, परीन ओळखती आत्माराम. आत्मारामाला किती जणांनी ओळखलं? होय बाबा, आत्मारामाला किती जणांनी ओळखलं? आणि भक्तीमध्ये, भक्ती क्षेत्रामध्ये, वारकऱ्यांमध्ये जोपर्यंत आत्मारामाची ओळख होणार नाही तोपर्यंत जन्माचं सार्थक होऊ शकत नाही. लक्षात घ्या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. एक आत्मा नावाचा विठ्ठल या डोळ्याने जोपर्यंत आम्ही पाहत नाही
अनुभूतीला येत नाही तोपर्यंत मनुष्य देहाचं सार्थक कदापि होऊ शकत नाही. किती बी सप्ते करा, किती बी नाही मेळ बसणार मायबाप. म्हणून जीवनामध्ये जर मेळ घालायचा असेल ना, जीवनामध्ये मेळ घालायचा असेल तर योग्य सद्गुरूंकडे जाऊन तो मेळ घाला. विठ्ठल 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 मग हा जो विना आहे, याला ज्या तारा आहेत, तो तुमच्या आमच्या मध्ये येतो आणि जातो, पण दिसतो का हो? मग नाही का तो? जर दिसत नाही तर नाही का? नाही म्हणावं तर आहे, आणि आहे म्हणावं तर दिसत नाही. आमच्या संतांनी सांगितलं, कशा बोटाने दाखवू तुला रे, घे अनुभव गुरुचा बोला, घे अनुभव गुरुचा बोला रे, घे अनुभव गुरुचा बोला. कशा बोटाने दाखवू तुला रे, अनुभव गुरुचा बोला, घे अनुभव गुरुचा बोला रे, घे अनुभव गुरुचा बोला. कशा बोटाने दाखवू तुला रे, घे अनुभव गुरुचा बोला, घे अनुभव गुरुचा बोला रे, घे अनुभव गुरुचा बोला. कशा बोटाने दाखवू तुला रे, अनुभव गुरुचा बोला, अनुभव गुरुचा बोला रे, अनुभव गुरुचा बोला. असा परमात्मा जो आहे तो बोटानं दाखवण्याची वस्तू नाहीये, तो अनुभवण्याचा विषय आहे. आणि तो अनुभव अधिकृत संप्रदायाच्या मार्फत, सद्गुरूंच्या मार्फत, अनुग्रहाच्या मार्फत तो आपल्याला प्राप्त होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अनादी कालापासून आलेले असे 5 संप्रदाय आहेत बरं का मायबाप. शास्त्र सांगतंय, मी नाही. अनादी कालापासून आलेले या देशामध्ये 5 संप्रदाय आहेत. एक सौर संप्रदाय, माझ्या अर्जुनाकडे जी परंपरा आली ती सौर संप्रदायाची आहे. दुसरा संप्रदाय सांगितला गाणपत्य संप्रदाय. त्या संप्रदायाचे उपासक चिंचवडचे मोर्या गोसावी, ते त्या परंपरेचे उपासक होते. तिसरी मालिका सांगितली शाक्त संप्रदाय. त्या शाक्त संप्रदायाचे उपासक बंगाल प्रांतामध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले. त्यांचे असणारे सद्गुरू रामकृष्ण परमहंस, त्यांचे असणारे सद्गुरू तोतापुरी महाराज, अशी त्यांची ती शाक्त गुरु परंपरा आहे. आणि त्या शाक्त गुरु परंपरेनं माझ्या स्वामी विवेकानंदांना बोध झाला, आणि स्वामी विवेकानंदानं या नामाचा प्रचार प्रसार, या तत्वाचा प्रचार प्रसार या देशात तर केलाच, पण दुसऱ्या देशात, पाश्चात्य देशामध्ये जाऊन सुद्धा या नामाचा प्रचार प्रसार केला. कशामुळे? अधिकृत परंपरेची कृपा जीवनामध्ये प्राप्त झाली, त्यामुळे. लक्षात घ्या, आजही गावागावातून शाक्त परंपरा आपल्याला दिसते. शक्तीचे उपासक, शाक्त म्हणजे काय? शक्तीपासून तयार झालेली परंपरा, तिला शाक्त परंपरा म्हणतात. पण आज श्रद्धा राहिली नाही, त्या परंपरेमध्ये अंधश्रद्धा निर्माण झाली. वैर महाराजा, पाऊस पडेल का? मग तिकडनं माना डोलवायच्या महाराजांनी, हो पडेल पडेल पडेल. कुठे चाललोय बाबा आपण? कुठे चाललोय? सार राहिलं नाही, आसाराच्या नादाला लागलो. आमच्या संतांनी सांगावं, त्रिगुण सार निर्गुण काय सांगतो हरिपाठ? त्रिगुण आसार. आणि आम्ही आमच्या शाक्त परंपरेमध्ये गुणामध्ये अडकलोय बरं का. अंधश्रद्धेचं डोकं आमच्या डोक्यामध्ये भरलंय सगळं. हा, फेकून द्या कुठंतरी, वाया जाल वाया मायबाप. या असल्या अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. कुठल्याच ग्रंथामध्ये त्या अंधश्रद्धेबद्दल बोलले